सर्वांचं स्वागत करते मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं फ्रीजवरलं कवर धुवायचं होतं, तर ते धुण्यासाठी टाकून दिलेलं आहे. इथं काल बनवलेलं जे तूप होतं ना, तर ते भरून ठेवलेलं आहे. इथं तुळशीचे पानं खूप खराब झालेले होते. झाडाची पानं जे वाळलेले होते ते सगळे तोडून घेतले. इथं कॅट आलेली होती, तर देवांश म्हणे तिला दूध दे. तर मग कॅटला थोडंसं दूध दिलं. त्याच्यानंतर इथं काकडीचे थालीपीठ बनवायचे होते. काकडी स्वच्छ धुवून घेतली. मिक्सरला एकदम बारीक म्हणजे किसून घेतलेली आहे झटपट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे साहित्य लागतं ना, ते सगळं कट करून घेतलेलं आहे. तर इथं सगळे मिक्स पीठ टाकून आहे ना मी हे थालीपीठ बनवणार आहे. तर सर्व साहित्य त्याच्यामध्ये जे कट केलेलं होतं ते टाकून दिलं. थोडेसे तीळ ॲड केले, चवीनुसार मीठ आणि खूप सारे असे मसाले. मसाल्यांमध्ये तिखट, मीठ, हळद आणि धनिया पावडर, थोडासा गरम मसाला. तर इथं मी हे कणिक म्हणजे त्यामध्येच मिक्स म्हणजे काकडीला ऑलरेडी पाणी असतं, तर त्याच्यामध्येच मी ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आणि लगेच तर इथे हे थालीपीठ एका कॉटनच्या कपड्यावर थापटून घेतले आणि देवांश मधात येऊन पाहत होता. तर इथं थालीपीठ मी तव्यावरती भाजण्यासाठी टाकून दिलेलं आहे. तर इथं छान असे थालीपीठ तयार झालेले आहे.